As I told you, today we shall discuss warming up activities of the lesson 3.5 Great Scientist. Before learning about the great scientist, first of all we shall discuss the activities of warming up activity. So in this warming up activity there are three questions, and these questions are what I told you. What type of question these are? These are WH question. Right. These are personal response type questions. That means here you have to write or you have to give your personal response. You have to tell your personal opinion. First question, who will read the first question? Read the first question. What would you like to learn about in your science period? Very nice. What would you like to learn about your science period? सो लास्ट लेक्चरला तुम्हाला हे पण सांगितलं होतं, सिट डाऊन प्लीज, की वेन वी रीड द क्वेश्चन, फर्स्ट ऑफ ऑल वी शुड अंडरस्टँड द मिनिंग ऑफ द क्वेश्चन. द क्वेश्चन इज what would you like to learn about science period? Who will tell the meaning of this question in Marathi? What is the meaning of this question in Marathi? या क्वेश्चनचा मराठीमध्ये अर्थ काय आहे? Raise your hands and then give the answer. तुम्हाला तुमच्या सायन्स पिरियड मध्ये काय शिकायला आवडेल? व्हेरी नाईस. व्हॉट वुड यू लाईक टू लर्न अबाउट सायन्स पिरियड, म्हणजे तुमच्या सायन्सच्या पिरियडला तुम्हाला काय शिकायला आवडेल. तर बघा, एकट्याने आन्सर दिला म्हणजे त्याला मिनिंग समजला, क्वेश्चनचा मिनिंग समजला, याचा अर्थ ही कॅन गिव्ह द आन्सर करेक्टली. If you do not understand the meaning of the question, it is not possible to give the answer correctly. So always try to give your answer correctly. Very nice. Who will give the response? One response is already given here. Beginning दिलेली आहे. कशा प्रकारचे? I would like to learn about human body. एक सुरुवात केली, मला ह्युमन बॉडी बद्दल शिकायला आवडेल. अशा प्रकारे आणखीन काही रिस्पॉन्स तुम्ही देऊ शकता का? हां, अबाउट ह्युमन इयर. ओके, आणखीन? येस. I would like to learn about chemical reactions. Very nice. I would like to learn about chemical reaction. I would like to about I would like to learn about human brain. Human brain. I would like to learn about reflection of light. Reflection of light. Very nice. I would like to learn about human heart. I would like to learn about human heart. Okay, very nice. I would like to learn about human respiratory system. Respiration system. खूप वेगवेगळ्या प्रकारचे आन्सर्स आपल्याला मिळायला लागले, आणि याच्यामध्ये आपण सायन्स शिकतो असं आपल्याला म्हणजे वी स्टार्टेड थिंकिंग. सो हेच लर्निंग आहे. पर्सनल रिस्पॉन्स आहे. रेडीमेड आन्सर इज नॉट एक्सपेक्टेड. सो ऑलवेज ट्राय टू यूज युअर ब्रेन, युअर एक्सपिरियन्स, युअर थॉट्स. ओके, नाउ लेट्स सी द सेकंड क्वेश्चन. सिट डाउन प्लीज. Who will read the second question? How you are ever tried to do? How or have? Have you ever tried to do an experiment on your own? Have you ever tried to do an experiment on your own? पण कधी पण ना क्वेश्चन पण नीट रीड करता आला पाहिजे, व्यवस्थित रीड करता आला पाहिजे. इफ यू रीड द क्वेश्चन प्रॉपरली देन यू कॅन अंडरस्टँड द मिनिंग. हाऊ यू रीड असं काहीतरी बघा, हाऊ बोलतो की हॅव बोलतो, पण यू मध्येच गायब केला, मग सांगता येणार नाही. हॅव यू एव्हर ट्राईड, तुम्ही कधी प्रयत्न केला आहे का? ट्राय म्हणजे प्रयत्न करा. आता ट्राईड पास्ट टेन्स मध्ये ना. हॅव यू एव्हर ट्राईड, तुम्ही कधी प्रयत्न केला आहे का? टू डू म्हणजे करणे. अँड एक्सपेरिमेंट ऑन युअर ओन म्हणजे स्वतः एखादा एक्सपेरिमेंट करण्याचा प्रयत्न केला आहे का? आता इथे वन वेदर येस ऑर नो मध्ये आन्सर येईल. हो, मी प्रयत्न केला, मी एकदा प्रयत्न केला होता.
नाही, मी कधीच प्रयत्न केला नाही. आता हाऊ कॅन वी गिव्ह द रिस्पॉन्स इन इंग्लिश? इफ यू वॉन्ट टू गिव्ह एस and give the response in complete sentence. Raise your hands. हो, मी एकदा प्रयोग किंवा एक्सपेरिमेंट केला होता असं म्हणायचं. एकटाच परत बोलणार, बाकीचे फक्त बघत बसणार. हो, मी एकदा एक्सपेरिमेंट केला. हम लिखतेच इंग्लिश मध्ये फॉरवर्ड करा. थिंकिंग करा, कारण आपल्याला ना थिंकिंग करणं आपण बंद केलेलं आहे. वी हॅव स्टॉप टू थिंक. स्टॉप केलं थिंकिंग. डू यू लाईक? येस, आय लाईक. हॅव यू एव्हर ट्राईड? येस, I have tried. हे तर बोलायचं नाही. स्टार्टिंग काय करणार? Yes, I have tried to do an experiment on myself. On your myself. माझ्या स्वतः मी एकदा एक्सपेरिमेंट करण्याचा प्रयत्न केला. किंवा हेच नो मध्ये बोलायचं असेल तर No, I have not. No, I haven't. No, I haven't tried to do any experiment myself. मी कधीच असा प्रयत्न केला नाही. So this way you can write answer. One more question is there. Anyone can read the question? What would you like to learn about in your English classes? Very nice. What would you like to learn about in your English classes? The first question was there, what would you like to learn about your science period in science class? Now, what would you like to learn about on your English class or English lecture? Suppose now English lecture is going on. What would you like? What is your expectation? तुम्हाला काय शिकायला आवडेल इंग्लिश मध्ये? Very nice. I would like to learn about grammar. आणखी? I would like to learn about chit chat. I would like to learn about chit chat activities. Then different answer will be there. I would like to learn about lessons. I would like to learn about lessons. Yes, very good. I would like to learn about hard words in English. I would like to learn about hard words of English. I would like to learn about new thoughts in English. About new thoughts in English. Very nice. I would like to learn about letter writing in English. Letter writing in English. So many themes of English. Letter writing is there, poetry is there, grammar is there, difficult words are there. So all these things are useful for Nardesh. And that is where you use all these things, grammar, poetry, lesson, difficult words. Where do you use it? कुठे यूज करतो आपण? कशासाठी शिकायचं आहे? I would like to learn about dialogue writing in English. डायलॉग आहे. ठीक आहे. मी माझा क्वेश्चन काय समजलं तुम्हाला? काही जण पोएम शिकायला आवडेल. Some of you like to learn about poetry, about lessons, about grammar, thoughts, difficult words. पण हे जे सगळ्या गोष्टी आहेत त्यांचा यूज आपण कुठे करतो? इन फ्युचर मध्ये, प्रेझेंट मध्ये नाही करत. To construct sentence. At least all these things we use for communication, talking in English. The main important learning of English is you have to learn how to speak in English, how to communicate in English.
दॅट इज द मेन इम्पॉर्टंट. लँग्वेज आपण भाषा कशासाठी शिकतोय? बोलण्यासाठी ना. टॉकिंग इन इंग्लिश, अंडरस्टँडिंग इन इंग्लिश, रायटिंग, लिसनिंग, रायटिंग, टॉकिंग, डायलॉग करणं, कम्युनिकेट करणं. तर याच्यासाठी आपल्या सगळ्या गोष्टींचा यूज करू. So one thing you can write, I would like to learn about in English, that is main important thing, in communicating, in how to communicate fluently in English. English मध्ये fluently कशा प्रकारे बोलावं हे इंग्लिशच्या लेक्चरला मला शिकायला. ग्रामर तुम्ही आवडीने शिकणार नाही, डिफिकल्ट वर्ड्स तुम्ही आवडीने शिकणार नाही, पण बोलायला एकदा आवडलं की ते तुम्ही आवडीने शिकणार. So yeah, this way you can write. Very nicely the answer you have given. So याचा आन्सर तो तुम्ही लिहू शकता जसं आता आपण बघितलं. तुमच्या मनाने लिहा जे सांगितल्याप्रमाणे. आय वुड लाईक टू लर्न अबाउट हाऊ टू कम्युनिकेट. कम्युनिकेट मीन्स हां इन इंग्लिश. बाकीचे तुम्ही जे आता सांगितल्याप्रमाणे लिहू शकता. आय वुड लाईक टू लर्न अबाउट पोएट्री, आय वुड लाईक टू लर्न अबाउट ग्रामर, लेसन, हे पण लिहू शकता. पण दिस वे यू कॅन राईट. व्हेरी नाईस. राईट डाऊन.